नको बाळा, मला मारू नको. यापुढे मी तुला न विचारता काहीही खाणार नाही. मला माफ कर. छाया हातापाया पडत म्हणत होती. छाया एक 60 वर्षाची बाई आहे आणि ज्याला ती बोलत होती तिने त्याच्यासाठी नवस केला होता. गप्प बस म्हातारे. पैसे काय झाडाला लागत नाहीत. ते कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात. जे तू खात होतीस ना ते आणण्यासाठी पैसे लागतात. सूरज रागात म्हणाला. त्याच्या ओरडण्याने सूरजची बायको गीता आली. ती म्हणाली, काय झालं हो आता, काय केलं या म्हातारीने? ही म्हातारी किचनमधून जेवण चोरून खात होती. असे जेव्हा सूरज म्हणाला तेव्हा गीताची तळपायाची आग मस्तकाला गेली. तिने लगेच चिमटा गॅसवर गरम केला आणि छायाला चटका दिला. छाया वेदनेने तडफडत होती. ती रडत म्हणाली, सुनबाई, मी तुझी हात जोडून माफी मागते. मला माफ कर. गप्प बस म्हातारे, माहित नाही ही म्हातारी कधी मरेल. असं म्हणून गीताने तिला एक लाथ मारली आणि तिथून निघून गेली. सूरज पण तिथून छायावर तोंड मुरडून निघून गेला. ते गेल्यावर छायाने आपला हात पकडला ज्याला गीताने चटका दिला होता. ती रडत रडत स्वतःलाच म्हणाली, का सूरजचे बाबा, का तुम्ही मला सोडून गेला? जर तुम्ही असता तर ही वेळच आली नसती. असं बोलून ती रडू लागली. तेवढ्यात पाठीमागून कोणतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. छायाने मागे वळून बघितले तर तिचे डोळे आनंदाने चमकले आणि ती सगळे दुःख विसरून गेली. आजी, तू रडू नकोस. अर्णव, सूरज आणि गीताचा मुलगा, तो छायाचे डोळे पुसत म्हणाला. थोड्या वेळापूर्वी जे झाले ते सगळे त्याने बघितले होते. छायाने त्याला मिठी मारली. अर्णव म्हणाला, आजी, मम्मी पप्पा खूप वाईट आहेत. त्यांचे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. नाही बेटा, आपल्या आई वडिलांना असं नाही बोलायचं. आजी, मला इथे नाही राहायचं, असं बोलून तो रडू लागला. तेवढ्यात गीता आली आणि म्हणाली, ए म्हातारे, तू माझ्या मुलाला रडवलंस. तू अशी सुधारणार नाहीस. बोलून ती छायाकडे जाणार तेवढ्यात अर्णव मध्ये आला आणि रडत म्हणाला, तू आजीला का त्रास देतेस? तू खूप वाईट आहेस. तू चांगली नाहीस. गीताने जेव्हा अर्णवचे बोलणे ऐकले तेव्हा ती रागाने लाल झाली. तुझे एवढी हिंमत, तू आई सोबत असं बोलणार? अर्णव म्हणाला, तू पण तर आजीशी अशीच बोलतेस ना? तेवढ्यात गीताने त्याच्या एक कानाखाली मारली. तू मला उलट बोलणार? तू आपल्या आईशी वाईट वागणार. जिने तुला जन्म दिला आहे तिच्याशी तू असं वागणार? पप्पा पण आजीशी वाईटच वागतात ना? आजीने पण पप्पांना जन्म दिला आहे ना? तू मला उलट बोलतोयस. चल माझ्यासोबत. माहित नाही या म्हातारीने माझ्या मुलाला माझ्याबद्दल काय काय उलट सुलट सांगितलं आहे. असं म्हणून ती अर्णवला ओढत घेऊन गेली. छाया तिथेच रडत बसली. असेच काही दिवस गेले. सूरज आणि गीता रोज छायाला उलट सुलट बोलायचे आणि बिचारी छाया रडण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नव्हती. एक दिवस सूरजच्या ऑफिसमधून त्याचे बॉस येणार होते. सूरज छायाला रागातच म्हणाला, ए म्हातारे, माझे बॉस येणार आहेत, तू तुझ्या रूममधून बाहेर येऊ नकोस, नाही तर माझी लाज जाईल. सूरजचे बोलणे ऐकून छायाचे डोळे भरून आले. ती स्वतःलाच म्हणाली, मी ज्या मुलाला जन्म दिला त्याला आपल्या बॉसशी माझी ओळख करून द्यायला त्याला लाज वाटत आहे. नंतर ती पण आपल्या खोलीमध्ये निघून गेली. 1 तासानंतर, या ना सर, बसा. सूरज आपल्या बॉसला सोफ्यावर बसवत म्हणाला, गीता, सरांसाठी चहापाणी घेऊन ये. असं बोलून सूरज आपल्या बॉसच्या समोर बसला. अरे सूरज, राहू दे. ठीक आहे, बॉस म्हणाले. अहो सर, राहू द्या कसे? तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आला आहात, चहापाणी तरी करा. सूरज म्हणाला. तेवढ्यात गीता चहा नाश्ता घेऊन आली. नाश्त्याला समोसे, कचोरी, जिलेबी आणि खूप काही होत. अर्णव आपल्या खोलीतून हे सगळं बघत होता. तो स्वतःलाच म्हणाला, मम्मी पप्पा तर आजीला खाण्यासाठी पण देत नाहीत आणि या काकांना तर एवढे सगळे पदार्थ खायला देत आहेत. इकडे गीता आणि सूरज त्याच्या बॉसची चांगली खातिरदारी करत होते. आणि का करणार नाही? शेवटी सूरजला त्याच्या गुड बुक्स मध्ये जे जायचे होते जेणेकरून त्याला प्रमोशन मिळेल. बॉसने आजूबाजूला बघितले आणि म्हणाले, अरे सूरज, तुझी आई कुठे आहे? कुठे दिसत नाहीये? सूरज म्हणाला, ती मंदिरात गेली आहे. पूजा करण्यासाठी. तिचा देवावर खूप विश्वास आहे ना? बॉस म्हणाला, ठीक आहे. इकडे छाया अंथरुणावर पडली होती. तेवढ्यात तिला अचानक खोकला सुरू झाला. तिने इकडे तिकडे पाहिले तर पलंगाच्या बाजूच्या टेबलवर पाणी ठेवले होते. ती हळूहळू उठून हळूच जग उचलला आणि ग्लासमध्ये पाणी घेऊ लागली. तेवढ्यात तिला सूरजचे बोलणे आठवले. माझी लाज काढशील? तिच्या कानात ते शब्द घुमत होते. अचानक तिचा हात थकला आणि जग जमिनीवर पडला.
ती भीतीने कापू लागली. तो आवाज ऐकून बाहेरच्या लोकांना पण धक्का बसला. हा कसला आवाज आहे? बॉसने विचारले. काही नाही सर, सूरज म्हणाला. बॉसने त्याचे काही ऐकले नाही आणि जिथून आवाज आला तिकडे ते गेले. दरवाजा उघडून आतमध्ये पाहिले तर सूरजची आई होती. ती पुरती घाबरली होती. तिचे अंग भीतीने कापत होते. सूरजच्या बॉसला तिला पाहून खूप कीव आली. इकडे सूरज आणि गीता दोघांची पुरतीच भंबेरी उडाली होती. सूरजच्या बॉसने सूरजकडे पाहत बोलला, सूरज, तुम्ही दोघे मला खोटे बोललात आणि कोणी आपल्या आईशी असं वागत का? तुझं नाव सूरज आहे, परंतु तू एक नंबरचा लबाड आणि धूर्त माणूस आहेस. तुझ्यासारख्या लबाड माणसाला माझ्या ऑफिसमध्ये बिलकुल काम नाही. मी तुला कामावरून काढून टाकत आहे. एवढे बोलून बॉस तिथून पाया आपटत निघून गेला. सूरज आणि गीता दोघेही छायावर खूप चिडले होते. रागातच त्याने आईला मारायला सुरुवात केली. म्हातारे, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. मी तुला सांगितलेलं गप्प बस घरात, पण नाही, तुला आमचं काही चांगलं बघवतच नाही. सूरज आणि गीता दोघे देखील छायाला खूप मारहाण करत होते. सूरजने छायाच्या हाताला धरून घरातून ओढत फरकटत बाहेर काढले. गीता तिला ओरडून बोलली, म्हातारे, आजपासून तुझा आणि आमचा काही संबंध नाही. चल, चालती हो घरातून. कुठेही जा आणि मर, तिकडे माघारी येऊ नकोस. परत आणि घराचे दार बंद केले. छाया दारात आली आणि दार वाजवू लागली. दार उघडण्यासाठी मुलाला आणि सुनेला विनवण्या करू लागली, परंतु त्या दोघांनी बिलकुल दार उघडले नाही. छोटा अर्णव दाराच्या आडून हे सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. छाया दार उघडतील या आशेने तिथेच वाट पाहत बसली होती, परंतु त्या दोघांनी बिलकुल दरवाजा उघडला नाही. शेवटी नाईलाजाने ती रस्त्यावर चालू लागली. रस्त्यावर चालताना एक घर दिसले. त्या घरासमोर जाऊन तिने दर वाजवले. घरातून एक महिला बाहेर आली. छायाने तिला विनंती केली की घरामध्ये काही भांड्याचे झाडू मारण्याचे काम असेल तर द्या, परंतु त्या बाईने छायाकडे बघत स्पष्ट सांगितले, आम्हाला नोकरांची काही गरज नाहीये, आणि तिने दार लावले. छाया रस्त्यावरून पुढे चालू लागली. अशक्तपणामुळे तिला तिचा तोल सावरत नव्हता. त्यातच ती एका गाडीसमोर आली. गाडीवाल्याने अचानक ब्रेक दाबला आणि गाडीतूनच तो छायावर खेकसला. ये म्हातारे, जीव द्यायला माझीच गाडी सापडली का तुला? माहित नाही कुठून कुठून येतात. छायाला आता जगण्याची बिलकुल इच्छा राहिली नव्हती, म्हणून तिने जीव देण्याचे ठरवले. जीव देण्यासाठी ती एका उंच पुलावर आली आणि पुलावरून खाली उडी मारणार तेवढ्यात कोणीतरी मागून तिचा हात धरला. छायाने मागे वळून पाहिले तर एक सूरजच्या वयाचा मुलगा होता. तो तिला बोलला, मावशी, तुम्ही हे काय करताय? जर आयुष्यात काही राहिलंच नसेल, जर पोटच्या मुलाला माझी काही किंमतच नसेल, तर जगून काय करायचंय? हे बोलता बोलता छाया रडू लागली. तेव्हा तो मुलगा छायाला बोलला, हे बघा मावशी, तुम्ही रडू नका. तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमची काळजी घेईन. तसं पण लहानपणीच आईचे छत्र हरवल्यामुळे मला कधी आईची माया मिळालीच नाही. तुम्हाला आवडणार असेल तर मी तुम्हाला आई म्हणले तर चालेल का? छायाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. तो मुलगा छायाला घेऊन त्याच्या घरी आला. छायाने त्याला त्याचे नाव विचारले. त्याने त्याचे नाव प्रशांत सांगितले. प्रशांतचे घर फार मोठे होते. त्याचे लग्न झाले होते. त्याला एक छोटी मुलगी देखील होती. घरी पोचल्यावर प्रशांतने त्याच्या कुटुंबाची ओळख करून दिली. प्रशांतची पत्नी रेखा एकदम गोड स्वभावाची होती. छायाने प्रशांतकडे पाहत विचारले, मी घरात कोणते काम करू? तेव्हा प्रशांत बोलला, आई, तो घरात कोणतेही काम करायचे नाही. तू फक्त आमच्यावर आईची माया लावा. कारण जशी मला आई नाही तसंच माझी पत्नी रेखा, ती देखील अनाथ आहे. आम्ही दोघे देखील आईच्या प्रेमाला आसुसलेले आहोत. आणि आमची छोटी मुलगी कोमल म्हणजेच तुझी नात, तिला देखील आजी मिळेल. त्यामुळे तू फक्त आमच्यावर आईचे प्रेम कर. प्रशांत भरल्या आवाजात प्रेमाने बोलत होता. दिवस सरत होते. प्रशांत आणि रेखा दोघे देखील छायाची खूप काळजी घ्यायचे आणि छाया देखील दोघांवर निस्वार्थपणे आईचे प्रेम करायची. नातीचं कोण कौतुक करायची. तिच्यावर देखील ती खूप प्रेम करायची. एक दिवस प्रशांतने छायाला विचारले, आई, तुझ्यावर अशी कोणती वेळ आली होती की ज्यामुळे तू जीव द्यायला निघाली होतीस? प्रशांतच्या या प्रश्नाने छायाच्या जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या. तिने सूरज आणि गीताबद्दल त्यांना सर्व काही सांगितले आणि आपल्या लाडक्या नातवाच्या आठवणीने तिचे डोळे ओले झाले होते. प्रशांतने आईला वचन दिले की आम्ही तुझी साथ कधी सोडणार नाही. तू काहीही काळजी करू नकोस. तेव्हा छायानेही देखील प्रशांतला मिठी मारत बोलली,
तू देखील मला माझ्या पोटच्या मुलाप्रमाणेच आहेस. माझं नशीब खूप चांगलं म्हणून देवाने आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना पण मला तुझ्यासारखा प्रामाणिक मनाचा चांगला मुलगा, मुलीप्रमाणे प्रेम करणारी रेखा आणि कोमल सारखी गोड नात दिली. मधल्या काळात सूरज आणि गीताने मात्र छायाबद्दल काही चौकशी केली नाही. ती कशी आहे, कुठे आहे याच्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. परंतु छायाचा नातू अर्णव तो मात्र त्याच्या आजीची खूप आठवण काढायचा. काही वर्षानंतर छायाचा मृत्यू झाला. प्रशांत आणि रेखाने छायाला अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. सर्व कार्य पार पाडले. 20 वर्षानंतरही प्रशांतला छायाची कमी जाणवत होती. रेखा प्रशांतला धीर द्यायची. इकडे एक मुलगा आपल्या आई वडिलांना खूप दुय्यम वागणूक देत होता. मला माफ कर बाळा, मी इथून पुढे तुझ्या कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही. ए म्हातारे गप्प बस. तुझी हिंमत कशी झाली माझ्या एवढ्या महत्वाच्या फाईलला हात लावण्याची? पुन्हा अशी चूक केलीस तर तुला घरातून बाहेर काढेल. असे बोलून तो मुलगा म्हणजेच अर्णव घरातून निघून गेला. गीता आणि सूरज दोघे रडू लागले. सूरज म्हणाला, गीता, मी पण माझ्या आई सोबत असाच वागलो होतो. देव मला त्याची शिक्षा देत आहे. गीता पण रडत होती, परंतु त्यांचे रडणे ऐकायला देते कोणीच नव्हते. तेवढ्यात एक मुलगी आली आणि गीताच्या अंगावर झाडू फेकत म्हणाली, पटकन सगळे घर साफ कर, आणि निघून गेली. ती मुलगी दुसरी कोणी नसून अर्णवची बायको अंजली होती. आता जे जे त्यांनी छायासोबत केले होते ते सगळं अर्णव या दोघांसोबत करत होता. आपल्या आजीच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब तो आपल्या आई वडिलांकडून घेत होता. मित्रांनो, आई वडील जेव्हा आपल्या मुलांना मोठे करतात तेव्हा त्यांना जगातील सगळ्या सुख सुविधा भेटावे म्हणून प्रयत्न करतात, आणि जेव्हा हीच मुले मोठी होतात तेव्हा स्वतःच्या आई वडिलांना ओझे समजतात, त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करतात. परंतु ते विसरून जातात की जी वेळ आता त्यांच्या आई वडिलांवर आहे ती उद्या पुढे जाऊन त्यांच्यावर देखील येणार आहे. म्हातारपण हे आपल्या आयुष्यातील एक असं सत्य आहे की जे प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. लहानपणी जशी मुलांना आई वडिलांची गरज असते तसेच म्हातारपणी सहानुभूतीची, काळजीची गरज असते. हो, म्हणूनच आपण सगळ्यांनी म्हातारपणी आपल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. स्टोरी चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी 1 लाखाचा आहे.